मला आवाज क्लिअर आहे का रे? मला असं वाटतं की माईक कनेक्ट नाहीये. एकदा चेक करता का? आवाज क्लिअर आहे? ओके फाईन, चला. आवाज क्लिअर आहे. माईक इज कनेक्टेड. एव्हरीथिंग इज क्लिअर, एव्हरीथिंग इज सेट. सो वी आर स्टार्टिंग. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट तुमच्या समोर नाव आहे. यू नो व्हेरी वेल. कन्सेप्ट समजून घ्या. आपण एक्झामचे इम्पॉर्टंट टॉपिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इलेक्ट्रिक करंट हा कन्सेप्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे किंवा तुम्हाला तो ऑलरेडी 9th मध्ये 8th मध्ये तुम्ही डिस्कस केलेला आहे. पण त्याही पेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो याचे काही इफेक्ट्स आहेत. याच्यामुळे काही गोष्टी घडतात आणि याचा जो आहे बेसिक स्टडी जो आहे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. आपण जर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे डिस्कस केलं तर व्हॉट इज द करंट. बेसिक आहे, सर्वांना माहिती आहे. ऍक्च्युली करंट फ्लो होतो म्हणजे ऍक्च्युअली काय फ्लो होतं रे? कोण सांगेल मला? ऍक्च्युअली फ्लो ऑफ करंट मीन्स व्हॉट? व्हॉट इज फ्लो ऑफ करंट? कोण सांगेल मला? गिव्ह मी इन कमेंट बॉक्स. व्हॉट इज एक्झॅक्टली फ्लो ऑफ करंट म्हणजे ऍक्च्युअली फ्लो काय होतं हे इम्पॉर्टंट आहे. हा, फ्लो ऑफ चार्जेस आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. हा फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिक करंट मीन्स ऍक्च्युअली फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम. जेवढे चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतील पर युनिट टाइम तेवढा जास्त जो असतो तो करंट असतो. ठीक आहे. आता मेन काय आहे आपल्या कामाचं? द युनिट ऑफ करंट इज अँपियर. फर्स्ट ऑफ ऑल दिस यू शुड नो दिस. अँपियर म्हणजे आपण इलेक्ट्रिक करंट जो आहे तो अँपियर मध्ये मोजतो. माझा क्वेश्चन आहे व्हॉट इज द युनिट ऑफ चार्ज? गो फॉर इट फास्ट फास्ट. व्हॉट इज युनिट ऑफ चार्ज? इलेक्ट्रिक करंटचं युनिट कोण आहे? इलेक्ट्रिक करंटचं युनिट अँपियर आहे. तर याचा युनिट ऑफ चार्ज इज फास्ट. चार्जेसचं याचा युनिट काय आहे? याचा युनिट राईट काय आहे? आय एम वेटिंग इन कमेंट बॉक्स फास्ट. लेट मी नो. नाही माहिती, आठवत पण नाहीये. व्हॉट इज अ एसआय युनिट ऑफ चार्ज? फास्ट. व्हेरी गुड. द आन्सर इज कुलोम. चेक कमेंट बॉक्स. कुलोम इज द आन्सर. कुलोम. कुलोम इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आपण दोन या ठिकाणी डिस्कस केले. बोथ युनिट्स आर इम्पॉर्टंट. बट ठीक आहे, चला वन बाय वन डिस्कस करूया. आता व्हॉट इज द इफेक्ट? आता ऍक्च्युली खूप सारे इफेक्ट्स आहेत. त्यातला पहिला इफेक्ट जो आहे आपण जर समजून घेतला, इथिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्ट म्हणजे काय मी एक मिनिट सांगू तुम्हाला. आपण जर समजून घेतलं ना, बेसिकली बेसिकली तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं इलेक्ट्रिक डिव्हाइस असतो, जेव्हा हा इलेक्ट्रिक डिव्हाइस खूप वेळ चालू असतो, घरातला फ्रीज असेल, घरातला फॅन असेल, असे खूप सारे डिव्हाइस आहेत किंवा जुन्या काही बल्ब असायचे ते बल्ब असतील. हे डिव्हाइसेस जेव्हा आपण जास्त वेळ चालवतो ना, तर जास्त वेळ चालल्यानंतर ह्या डिव्हाइस मध्ये काय होतं रे? हे डिव्हाइस जे आहेत ना, हे डिव्हाइस गरम होतात. हे डिव्हाइस हीट होतात. व्हेरी गुड. हीट होतात. आणि हाच ऍक्च्युली आहे हिटिंग इफेक्ट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जेव्हा फ्लो होणार तेव्हा त्या ठिकाणचा डिव्हाइस जो आहे हा 100% हीट होतो.
त्याला म्हणायचं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पहिलं पेपरला मोस्टली जर क्वेश्चन असतो त्याच्यावर थ्योरी क्वेश्चन तरी असतो किंवा न्यूमरिकल्स तरी असतो. आता केमिकल इफेक्ट जो आहे आपण याबद्दल जर डिस्कस, आता तुम्हाला ऍक्च्युली केमिकल इफेक्ट आता सिलेबसमध्ये टेम्पररी तरी नाहीये डिटेलमध्ये. केमिकल इफेक्ट म्हणजे आपण बॅटरी किंवा सेल्स वगैरे बोलतो त्याबद्दल आपण त्यात पडणार नाही. आणि तुम्हाला हा पण आहे मॅग्नेटिक इफेक्ट. सिंपल सांगायचं ठरलं, व्हॉट इज मिनिंग ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट. तुम्हाला पुढे एसी मोटर्स वगैरे आपल्याला डिस्कस करायचं आहे, जनरेटर वगैरे पण असेल. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर काय, मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिक कंडक्टर मधून जर करंट फ्लो करताय, गोष्ट आहे का बरं का, इलेक्ट्रिक कंडक्टर मधून जर करंट फ्लो करतायत त्याच्या जवळ तो एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो. आता त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की मॅग्नेटिक फील्ड जरी क्रिएट करत असला, एक रूल आहे फिजिक्स मधला, ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असतं त्याच्याजवळ इलेक्ट्रिक फील्ड पण असतं, आणि इलेक्ट्रिक फील्ड असतं तर मॅग्नेटिक फील्ड पण असतं, आणि दोघांना आपण एकत्रित काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. मग त्याबद्दल हा कन्सेप्ट आहे. हा प्रश्न आला मॅग्नेटिक फील्ड बद्दल. म्हणजे आपल्या कामाचं काय, इनिशियली हिटिंग इफेक्ट आणि मॅग्नेटिक फील्ड. आता आजच्या लेक्चरला माझं टार्गेट जे असेल की तुम्हाला ऍटलिस्ट हिटिंग इफेक्ट जो आहे हा ओव्हरलुक लेवलला एक्सप्लेन करून द्यावा, तो सांगण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आधी आपण ह्या साईडला बघूया. हिटिंग इफेक्ट स्टडी करताना मी तुम्हाला आधीच म्हटलं होतो, थोडं लक्ष द्यायला, थोडंसं फॉन्ट चेक करा. व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू रेजिस्टर it produce heat due to collision between moving electrons and the atoms of conductor. This phenomenon is called as Joule's law. आता जुल्स लॉ जो तुम्हाला पुस्तकात दिलाय तो ऍज इट इज तुम्ही वर्ड टू वर्ड पाठ करा. पहिली गोष्ट, कारण पेपरवर जुल्स लॉ विचार. जूल काय म्हटलं सांग, आता आपल्या भाषेत सांगायचं ठरलं ना, जुल्स लॉ काय आहे, हा सगळा लॉ परत तुम्हाला 11-12 परत आहे. जुल्स काय बोलला होता, सिंपल सांगायचं ठरलं, एनी करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट हिट्स. सिंपल आपल्या भाषेत म्हणजे कंडक्टर मधून करंट गेला ना बाबा त्याच्यामध्ये हिट तयार होणारच आहे, असं कोण म्हटलं होतं, ज्यूल म्हणतो. ठीक आहे. आता हे सगळं समजून घेताना याच्यामध्ये एक फॅक्टर जो काम करतो ना, मी या ठिकाणी एक लॉ लिहितो बघा. मी जर एका ठिकाणी लिहिलंय, थोडं लक्ष द्यायचं आता. व्ही इज इक्वल टू आय आर, हे सगळ्यांना माहिती आहे. व्ही इज इक्वल टू आय आर तुम्ही सगळ्यांना ऐकलेलं आहे. या ठिकाणी बघा, व्ही इज इक्वल टू आय आर, याला ओहम्स लॉ म्हणतात. हा तुम्हाला माहित असेल. व्ही इज इक्वल टू आय आर जो आहे, मला कोण सांगेल व्ही इज इक्वल टू आय आर मध्ये कोण काय काय आहे बघा. व्ही म्हणजे कोण आहे, व्ही म्हणजे याला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स. याला व्होल्टेज वगैरे नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स. आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट असंच जायचं, नुसतं करंट नाही म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट. करंट खूप प्रकारचे असतात, इलेक्ट्रिक करंट, व्हेरी गुड. आणि याला म्हणायचं रजिस्टर किंवा रेजिस्टन्स. रजिस्टर हे डिव्हाइसचं नाव आहे, याला रेजिस्टन्स असं म्हणायचं. व्हेरी गुड, रेजिस्टन्स. आता हा ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर असे लिहू शकतो आपण, किंवा आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर असंही लिहू शकतो. बरोबर. काय केलं फक्त आपण, हा इथला आर एल डिवाइड केला. आपण असंही लिहू शकतो का, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय असंही लिहू शकतो. म्हणजे सगळे मिनिंग एकच आहे. मग सगळं पाठ करत बसायचं का, तर नाही, सगळं पाठ नाही करायचं. तर फक्त व्ही इज इक्वल टू आय आर एवढंच पाठ करायचं, आणि याच्यावरून आपल्याला हे फॉर्म्युले बनवता आले पाहिजे. हे स्किल तुम्ही जेवढं पाठांतर कराल तेवढे तुम्ही गोत्यात येणार. पाठांतर करण्यात पडू नका तुम्ही, समजून घेण्यात पडा. समजून घेतलं तर तुमचे एफर्ट्स कमी होतात. म्हणून व्ही इज इक्वल टू आय आर, तर आय इज इक्वल टू काय होईल, हा आर डिवाइड केला व्ही अपॉन आर होईल, किंवा आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. हे तिन्ही फॉर्म्युले सेम आहे, ते तुमच्या पुढे लिहिले. बस तुमचे फॉर्म्युले पार झाले, तुमचं बरंचसं काम या ठिकाणी काय होतं, क्लिअर झालेलं असतं. मग आपण जर याकडे पुढे पुढे जाऊया. मग याच्यामध्ये जूल्स तो काय म्हणतो की एच इज इक्वल टू व्ही आय टी. काय लक्षात ठेवायला सोपं आहे एकदम. एच इज इक्वल टू व्ही आय टी. व्ही आय टी कॉलेज सगळ्यांना माहितीच आहे इंजिनिअरिंगचं. एच इज इक्वल टू व्ही आय टी, सिंपल लक्षात ठेवायला. व्ही आय टी विथ काही म्हणा त्याला तुम्ही, एच इज इक्वल टू व्ही आय टी. एच म्हणजे काय,
एच म्हणजे काय? मला पटपट सांगायचं आता. आपला एक रूल आहे, मी तुम्हाला मागच्या सांगितलं होता. तो रूल असा होता की आपण जेव्हा केव्हाही फॉर्म्युला लिहितो, फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्या फॉर्म्युल्याच्या खाली आपण व्हेअरचा मिनिंग मेन्शन केला पाहिजे. व्हेअरचा मिनिंग हा रूल आहे लिहिण्याचा, एक पद्धत आहे लिहिण्याची. मग या ठिकाणी एच म्हणजे कोण आहे? ते हीट आहे. व्हेअर एच इज हीट इथलेलं बघा, इन जूल्स. जूल मध्ये काय घेतलंय आपण? कारण आपण सगळे एसआय मध्ये घेतो. पुढचा आहे व्ही. व्ही म्हणजे कोण आहे? हा, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आय म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज नाही, इलेक्ट्रिक करंट. आणि टी इज द रजिस्टन्स. टी इज द रेजिस्टन्स. ठीक आहे. तर हे व्हीआयटी पाठ करा. आता हा व्हीआयटी समजून घेण्यापूर्वी तुम्हाला पुस्तकामध्ये आणखीन एक फॉर्म्युला दिलेला आहे, मी तुम्हाला सगळं लक्षात घ्या. मी मागच्या लेक्चर तुम्हाला बोललो होतो. फॉर्म्युला म्हणजे फिजिक्सचा सोल आहे, आत्मा. ज्याचे फॉर्म्युले क्लिअर तो फिजिक्सचा किंग. ज्याचे फॉर्म्युले क्लिअर नाही तो फिजिक्स मध्ये फक्त फडफडत राहणार. त्याला फिजिक्स कधीच समजणार नाही, त्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार नाही, त्याला कन्सेप्ट जमणार नाही. मान्य फिजिक्स पाठ, फॉर्म्युले पाठ करणं अवघड वगैरे सगळं मान्य मित्रांनो, पण नो फॉर्म्युले नो फिजिक्स, हा रूल नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे एच इज इक्वल टू व्ही आय टी. आता तुम्हाला आणखी फॉर्म्युला माहित असेल, तो आहे पी इज इक्वल टू व्ही आय. हा सुद्धा महत्वाचा आहे. पी इज इक्वल टू व्ही आय मध्ये काय म्हटलं त्यांनी? पी इज इक्वल टू, पी म्हणजे पॉवर, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट. असं लिहिलं तर म्हणजे आपण अजून बघा, मी फॉर्म्युला काय करतोय, ऍक्च्युली फॉर्म्युला आपल्याला हजार फॉर्म्युले नाही, एक तर हा आहे एच इज इक्वल टू व्ही आय टी पहिला फॉर्म्युला, पी इज इक्वल टू व्ही आय दुसरा फॉर्म्युला, आणि व्ही इज इक्वल टू आय आर तिसरा फॉर्म्युला. बस या तिघांच्या बाहेर मी काहीच बोलणार नाही. मी फक्त 3 फॉर्म्युले यूज करणार आहे. आणि याच्यावर आपण हीट बद्दलचं कुठलंही न्यूमरिकल येऊ, कसं येऊ, तुम्ही सॉल्व्ह करणार. पण हे 3 फॉर्म्युले तुम्हाला एकत्र करावं लागतात. आता एच म्हणजे काय केलं बघा, इथे व्हीआय लिहिलं की त्यांनी, व्हीआय म्हणजेच पी आहे. तर आपण एच म्हणजे असं लिहू शकतो का? एच इज इक्वल टू पीटी. चालेल, पण त्यात पडायचं कशा? आपण फॉर्म्युला हवे तसे बनवू शकतो. फॉर्म्युले बनवणं हा सुद्धा एक स्किल आहे. ठीक आहे. मग हिटिंग इफेक्ट म्हणजे काय? जूल्स काय सांगतो आपल्याला, सगळं बाजूला ठेवूया. हा करण्यापेक्षा तुम्ही हा लिहिलाच चालेल. जूल्स, सॉरी, जूल्स लॉ. एच इज इक्वल टू व्ही आय टी. झाला पाठ. पी इज इक्वल टू व्ही आय, पी इज इक्वल टू व्ही आय. ठीक आहे. मग आपण व्ही आय ऐवजी पी पण लिहू शकतो, पी ऐवजी व्ही आय लिहू शकतो. व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, एच इज द हीट, पी इज द पॉवर. काही लिहा, सगळं समोर पाहिजे. जोपर्यंत तुम्ही गोष्टी क्लिअर करत नाही, तुमचे कन्फ्युजन संपणार नाहीये. मग आपल्या कामाचा ह्या झाला फॉर्म्युला नंबर 1, पी इज इक्वल टू व्ही आय फॉर्म्युला नंबर 2, व्ही इज इक्वल टू आय आर फॉर्म्युला नंबर 3. आणि होतात ते रे, त्याला काय लागतं, एकदा पान भरून लिहून काढायचं, झालं आपलं पाठ. एकदा पाठ झाल्यानंतर काय, जॉब जरी विचारलं यायचं म्हणजे काय, माणूस व्हीआयटी बोलतो. जॉब जरी म्हणलं पी आय म्हणजे आपण व्हीआय बोलतो. जॉब जरी विचारलं व्ही इज इक्वल टू आय आर, जमलंच पाहिजे. याला एक्सक्यूज नाही. सायन्स मध्ये रट्टा मारा लोकांना जागा नाहीये. सायन्स मध्ये कन्सेप्ट समजून घेणारे आणि सगळ्यात महत्वाचं फिजिक्स मध्ये फॉर्म्युलेवाले मुलं हे नेहमी किंग असतात. बरं चला, इथपर्यंत लिहिलं. प्रतिमाशाचा उपयोग काय झाला आपल्याला? चला, तुम्ही सगळ्यांनी फॉर्म्युले वहीत लिहून घेतले असतील. याच्यावर तुम्हाला मी लागेल तेवढे फॉर्म्युले बनवून देऊ शकतो. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला मी अजून लागलेले फॉर्म्युले बनवू शकतो. ते मशाल कसं बनवू शकतो आपण? तर बघा, आपण जर बघितलं, आता एच इज इक्वल टू व्हीआयटी इथपर्यंत तुम्ही आले. एच इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती व्ही इज इक्वल टू आय आर आहे, बरोबर? ओम्स व्ही इज इक्वल टू आय आर आहे. आपण काय करूया, इथल्या व्ही ऐवजी आपण इथल्या व्ही ऐवजी काय करूया, आय आर लिहूया. चला मग लिहूया, आय इंटू आर इंटू आय टी. हा आय टी असाच लिहिला मी, व्ही ऐवजी आय आर लिहिला. आय आय काय होईल, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. हा बघा फॉर्म्युला तुमचा झाला. काय कुठलेही एफर्ट्स न घेता एकच फॉर्म्युला, एच इज इक्वल टू व्ही आय टी, व्ही इज इक्वल टू आय आर. याच्यावरून हा फॉर्म्युला तयार केला आपण. आपण व्हीला रिप्लेस केला. चला आपण एक काम करूया, आता आपण या आयला रिप्लेस करूया. तो जमतं का? हा, कसं करत बघा. आता आपण इरेजर घेऊया. आता मी काय करतो, आयला रिप्लेस करतो.
बघा, एच इज इक्वल टू व्ही. आता हा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आय आर. आय करता काय बनेल? आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. अशी म्हटलो तुम्ही, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. मग ठेवा आय आय ऐवजी व्ही अपॉन आर सबस्टिट्यूट करा. व्ही अपॉन आर इंटू टी. व्ही आय टी. आय ऐवजी काय पुट केला आपण? व्ही अपॉन आर. मग काय होईल? व्ही इंटू व्ही, व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. हा झाला पुढचा फॉर्म्युला. काहीच करत नाही मी, या दोन फॉर्म्युल्यावर मी फॉर्म्युले बनवत चाललेलो आहे. तुम्ही असं फॉर्म्युलाचा उपयोग काय एवढे, मग आपल्याला एवढे कशाला लागतात? तो याच्याकरता लागतात, जर तुम्हाला त्यांनी ही न्यूमरिकल आलंय, तुम्हाला न्यूमरिकल न्यूमरिकल पेपरला असतात. प्रश्न असा आहे की तुम्हाला फाइंड द हीट. हीट काढा म्हटलं तुम्हाला त्यांनी, पण हीट काढण्याकरता तुम्हाला त्यांनी काय दिलंय? तुम्हाला आय दिलाय. सपोज तुम्हाला त्यांनी व्ही पण दिलाय, आय पण दिलाय. टी म्हणजे टाइम आहे, टी म्हणजे टाइम. व्ही आय टी. मोठेसे डिफरन्स दिलाय व्होल्ट मध्ये, इलेक्ट्रिक करंट दिलाय अँपियर मध्ये, टाइम दिलाय सेकंड मध्ये. असं पूर्ण प्रॉपर्टी दिलंय तुम्हाला. व्हीआयटी पुट करा. पण तुम्हाला ते व्हीट फाइंड करा म्हटलं, पण तुम्हाला व्ही दिलेलाच नाहीये. तुम्हाला त्याने काय केलंय? आय आणि आर दिलाय. मग काय करावं तुम्ही? हा फॉर्म्युला वापरायचा. जर तुम्हाला त्यांनी आय दिलेला नाही, फक्त व्ही आणि आर दिलाय, हा फॉर्म्युला वापरायचा. टेन्शन नाही झालंय. म्हणजे आपल्याला काय दिलंय त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला बनवावा लागणार पेपरला. मग या एक फॉर्म्युला जर बनवायचा ठरला, त्याकरता काय लागेल आपल्याला? त्याकरता हे 2 जण लागतील. बोर्डला 90% वर जायला ह्या गोष्टी कराव्या लागतात. 80% वर जायला या गोष्टी कराव्या लागतात. एका विषयाचा स्कोर कमी आला तरी काम होत नाही, आणि सगळं परत तुम्हाला 11-12वीला सेम ऍज इट इज सगळं परत आहे. पण सगळ्या गोष्टी कामाच्या आहेत, आपण यापासून लांब पडू शकत नाही. त्यामुळे करणं गरजेचं आहे का? डेफिनेटली आहे. चला, मग यातून तुम्ही काय ऑब्झर्व केलं? एस इज इक्वल टू व्हीआयटी. म्हणजे आपले फॉर्म्युले बनलेच किती रे? आता बनवले बघा आपण, बघा आता आपण किती कोणते कोणते फॉर्म्युले बघितले आत्ताच्या लेक्चरला. 10 मिनिटं सांगतो तुम्हाला, प्रोसेस एवढे फॉर्म्युले बघितले आपण. बघा आता, पहिला आपण सुरुवात केली होती आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. हा पहिला फॉर्म्युला, याच्यावर 2 किंवा 3 मार्काला उदाहरण. हा फॉर्म्युला बघितला. मग बघितला आपण व्ही इज इक्वल टू आय आर. हा बघितला. मग आपण बघितला पी इज इक्वल टू व्ही आय. हा सुद्धा बघितला. आणखीन एक फॉर्म्युला आहे, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. हा सुद्धा फॉर्म्युला बघितला. हे फॉर्म्युला चॅप्टर मधले आहेत 10वीच्या. झालं की झाले 1, 2, 3, 4. त्यानंतर फॉर्म्युला नंबर 5, फॉर्म्युला नंबर 6 आणि फॉर्म्युला नंबर 7. एवढे फॉर्म्युले आतापर्यंत बघितले. तुम्ही मला फॉर्म्युले पाठ करणं अवघड जमणार नाही. चला बरं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला शक्य असेल, माझं म्हणणं आहे की तुम्ही जेवढे फॉर्म्युले समोर लिहिलेत, तुम्ही एकदा ते वहीत नोट डाऊन करून घ्या. पाठ पट 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 फास्ट 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 करा. ट्राय करा, पटकन चला लिहा. खाली ध्यान करून मेन्शन करा, वेअर एच आय आर टी आणि व्ही यांचे नावं लिहा खाली. सगळे फॉर्म्युले लिहा, नावाखाली लिहा. आणि झालं की मला लगेच सांगा. आय एम वेटिंग. फास्ट.
लिहायचं. बाकीचे मुलं कुठे आहेत? फक्त 3-4 मुलं डन म्हणतात फक्त मला, बाकीच्यांचं काय आलं? पटपट मेसेज करा, लिहून झालं की नाही, हे कामाचं आहे. झालं का? झालं झालं झालं. एक तुम्हाला या ठिकाणी कोणी व्हाईट बोर्ड ओपन करू नका रे. बिनकामाचे काम जरा बंद करा ऑनलाईन वाले. ठीक आहे. हे व्हाईट बोर्ड वगैरे ओपन करू नका. काय होतं, तुम्ही लोकांना बिनकामाचे कामाला करतात. एक मिनिट. ओके डन. मी तुम्हाला या ठिकाणी एक न्यूमरिकल देतोय, खास याच्यावरचं. आय होप तुम्हाला जमेल ते. तुम्ही करा न्यूमरिकल सॉल्व. आणि तुम्हाला जमायला पाहिजे ते. मी तुम्हाला शिकवण्याच्यावर न्यूमरिकल आहे, आणि हे न्यूमरिकल तुम्हाला जमलं ना, बोर्डच्या एक्झामला तुम्हाला कुठलंही न्यूमरिकल येऊ द्या, तुम्ही सॉल्व्ह करणार. म्हणजे जरा बेसिक आहे, पण जमल तुम्हाला. पेपरवर 3 किंवा 4 मार्काला या प्रकारचे न्यूमरिकल असतात. आणि तुम्हाला जमायला काही हरकत नाहीये, तुम्ही हुशार आहातच डेफिनेटली. मी बोर्ड लिहून काढतो ऍक्च्युली, कारण मी नवीन जरा भाषेत जरा शोधले न्यूमरिकल तुमच्यासाठी खास ते. प्रेझेंटेशन मध्ये नव्हतं ते, पण छान आहे. आपण जरा कलर चेंज करू बोर्डचा. कसा वाटतो आता? तर चमकतो. हा बघा, हा भारी जरा ब्लॅक. बघा मी लिहितो, तुम्ही एक आन्सर काढा. लिहायचं लिहा तुम्ही. हाऊ मच हाऊ मच विल बी द हीट हाऊ मच विल बी द हीट जनरेटेड if 0.2 ampere current flows through a conductor of resistance 200 ohm for 5 minutes. असा क्वेश्चन जर तुम्हाला आला, तर तुम्ही आन्सर कसं काढाल? डू इट फास्ट. हाऊ मच विल बी द हीट जनरेटेड इफ 0.2 ampere current flow through a current of resistance 200 ohm for 5 minutes. आणि याचा आन्सर मला वाटतं तुमच्या लोकांचं येणार आहे. बरेचसे मुलं आन्सर काढतील ते. हे तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला पेपरला असेल. मी तुम्हाला फक्त एक ट्रिक सांगतो याच्यामध्ये.
तुम्हाला हीट काढायची, बरोबर आहे, यात काही क्वेश्चन मार्क नाहीये. हाऊ मच विल बी द हीट जनरेटेड इफ 0.2 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर ऑफ रेजिस्टन्स 200 ओम फॉर 5 मिनिट्स. फक्त यात तुम्हाला लक्षात काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डिंग चालू आहे का रे? यात तुम्हाला लक्षात काय घ्यायचं, हे जे तुम्हाला टाइम दिलाय ना पेपरला, मोस्टली यात थोडा गोंधळ घालतात ते लोक. हा टाइम तुम्हाला मिनिट मध्ये दिलाय. 0.2 एम्पियर करंटचं युनिट बरोबर एम्पियर मध्ये आहे, रेजिस्टन्सचं युनिट बरोबर ओम मध्ये आहे, पण टाइमचं युनिट हे तुमचं मिनिट मध्ये दिलंय, जे एसआय मध्ये नाहीये. मग तुम्हाला काय करावं लागेल, ह्या 5 मिनिटला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, सेकंद मध्ये. एवढं काम या ठिकाणी करा, डू इट फास्ट, आणि मला डायरेक्ट आन्सर द्या. जमेल ना? गुगलला काढू नका आन्सर, गुगल करू नका, मनाने करा, बी ऑनेस्ट. द हीट जनरेट विल बी, किती असणार हीट किती असेल, पटपट पटपट मला आन्सर हवेत, विदाउट एनी एक्सक्यूज. अजून कमीत कमी 5-6 मुलांचे आन्सर आले पाहिजे, 10 मुलांचे आन्सर पाहिजे मला, आउट ऑफ 44. सगळ्यांचं सेम आलाय 2400 जूल. कॉपी पेस्ट करू नका कोणाचा आन्सर. चला आपण जर सॉल्व्ह करूया. आपण सॉल्व्ह मध्ये पहिला रूल काय, पेपरला गेलं की पहिलं गिवन लिहून घ्यायचं. या गिवन काय काय आपल्याला दिलेलं आय आहे 0.2 एम्पियर, ही पद्धत लिहिण्याची. दुसरा आपल्याला दिलाय आर, तो आहे 200 ओहम. मग आपल्याला दिलाय टाइम, तो दिलाय 5 मिनिट्स, इज इक्वल टू, सेकंड मध्ये करूया, 5 इंटू 60 म्हणजे 300 सेकंद. ठीक आहे. आय स्क्वेअर, ठीक आहे. काढायचं का आपल्याला, हाऊ मच हीट, म्हणजे आपल्याला एच काढायचं. हे प्रॉपरली नाही करू असं. त्यानंतर तुम्हाला दुसरा पॉइंट असल्या या ठिकाणी सोल्युशन लिहायचं. सोल्युशन मध्ये सॉरी आपण त्यापूर्वी पण लिहू शकतो. आधी लिहूया फॉर्म्युला. मला कोण सांगेल या ठिकाणी फॉर्म्युला कुठला असेल, आपण असं लिहायचं, फॉर्म्युली, कुठला कुठला फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आपल्याला. हा फॉर्म्युला आपल्या या ठिकाणी यूज करायचा आहे. आपल्याला तिने आय आणि आर दिलाय ना, आय आर टी दिलाय ना, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. असा काही फॉर्म्युला एक चेक करा, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, असा काही फॉर्म्युला आहे का? हाच तुम्ही यूज केला असेल, व्हेरी गुड. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. मग खाली असेल याला फॉर्म्युला, मग तुमचं पुढे असेल याच्यामध्ये ते म्हणजे सोल्युशन. आणि मग सोल्युशन मध्ये काय करायचं, पुन्हा फॉर्म्युला पुट करा, काय हरकत नाही. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आयची व्हॅल्यू किती आपली 0.2, इथं पुट करा, त्याचा स्क्वेअर, इंटू आरची व्हॅल्यू किती असेल आपली 200, या ठिकाणी पुट करा, इंटू टी किती असेल आपला 300 सेकंद. ठीक आहे, सॉल्व दिस. या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहेत, जास्त काही नाहीये. 0.2 चा स्क्वेअर, 200 इंटू 300, 3 टू जा 6, 6 वर 4 टाइम झिरो, आणि पुढचं तुमचं 0.2 चा स्क्वेअर. हे सगळं तुम्ही मल्टिप्लाय केलं, तुमचं फायनल आन्सर जे आहे ते येईल 2400 जूल. 2400 जूल. ज्यांचं आन्सर आलेलं नाहीये त्यांनी लिहून काढायचंय. पण कधी कधी काय करतात ते पेपरला तुम्हाला सांगतात की आम्हाला आन्सर कॅलरी मध्ये हवंय. जाणून बुजून अजून एक मार्काला क्वेश्चन जरा मोठा करायला. जेव्हा आन्सर कॅलरी मध्ये हवा असेल ना तुम्हाला, काय करायचं कोण सांगेल मला? जर आन्सर तुम्हाला कॅलरी मध्ये हवंय तर काय करायचं मग? पटकन सांगा मला. आन्सर कॅलरी मध्ये हवंय, जून मध्ये आन्सर आलंय,
आन्सर हवाय कॅलरीमध्ये. मग याला काय करावं लागेल? कोणाला माहिती आहे ऑनलाईनच्या मुलांना? तर याला 4.2 ने डिवाइड करा. 2400 डिवाइड बाय 4.2. तुमचं जे आन्सर येईल, खरं म्हणलं तर हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. तुमचं जे आन्सर येईल कॅलरीमध्ये येईल. म्हणजे ही ट्रिक लक्षात घ्या बरं का. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन मोठा करायचा अजून, त्यांना वाटलं नाही हा जरा लहान होतोय 3 मार्काला 4 मार्काला, तर तेव्हाही काय करतात, अशा गोष्टीमध्ये ऍड ऑन करतात. तुमचं उत्तर इथपर्यंत आलेलंच नाहीये, तुमचं उत्तर या ठिकाणी फायनल येईल तेव्हा येईल. ठीक आहे. हे आन्सर तुमचं कॅलरीमध्ये असेल. म्हणजे जूलमध्ये येईल. आधी आन्सर जूलमध्ये काय आलं? कारण आपण जूल हे असं युनिट आहे ना, हीट म्हणजे एनर्जी आहे. हीट ही एनर्जी आहे. आणि एनर्जी युनिट काय असतं? जूल. हीटचं युनिट पण जूल आहे. आणि डिवाइड बाय 4.2 केलं की आन्सर आपलं कॅलरीमध्ये येतं. पेपरला संपूर्ण लक्षात ठेवायचं. पेपरला हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की डिवाइड 4.2 नेच करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक तुमच्या या ठिकाणी होता. तुम्ही आय थिंक हे लिहिलं असेल. हे सगळं समजून घ्या. पेपरला इथले काय होईल? पेपरला अजून एक्स्ट्रा काय होऊ शकतं? करंट दिलाय आता तुम्हाला वेगवेगळे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल, काय दिलं तुम्हाला ते? हे तुम्हाला व्ही इज इक्वल टू आय आर आहे ना, या तिघांमध्ये दोघं जण दिलेले असतात, एक जण ऍबसेंट असतात. ह्या केसमध्ये तुम्हाला तुम्हाला काय करावं लागेल? ते अपडेट करून घ्यावं लागेल. ठीक आहे, चल लिहा पटकन सगळं बोर्डवरचं पूर्ण लिहून घ्या. झालं की मला सांगा पटकन फास्ट. झालं? ठीक आहे, चलो डन. झालं का? येस. फास्ट फास्ट फास्ट. ठीक आहे डन. चला पुढे जाऊया. हम्म. आता आपण काय करतो मग? हे जे आहे, आपल्या घरामध्ये हिटरची कॉईल वगैरे असते. तर हिटरच्या कॉईल मध्ये वगैरे आपण नायक्रोम वायर वगैरे, नायक्रोम म्हणजे निकेल क्रोमियम अलॉय. पेपर हे पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये असू शकतो. तर निकेल क्रोमियम अलॉय हे आपण का वापरतो? कारण यांचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो, म्हणजे मेल्ट वगैरे होत नाही. अलॉईज कोण सांगेल मला? व्हॉट इज मिनिंग ऑफ अलॉईज? अलॉईज इज द मिक्सचर. अलॉईज इज द मिक्सचर ऑफ मेटल्स. तर आपण या ठिकाणी काय करणार? नायक्रोम वायर आपण वापरू शकतो. त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो, याचा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स खूप जास्त आहे. आणि लक्षात घ्या बरं का, फॉर्म्युला काय आपला? एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. याचा मिनिंग असा आहे की जेवढा रेजिस्टन्स जास्त, तेवढा तो मटेरियल गरम होतं, हिट होतं. त्यामुळे आपल्याला असं मटेरियल हवंय जे हिट पण कंडक्ट करेल, ज्याचा रेजिस्टन्स पण जास्त असेल. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट करेल आणि रेजिस्टन्स पण जास्त आहे. मग आपण काय केलं? नायक्रोम तयार केलं. पेपरला तुम्हाला 2-3 मार्कला हे पण असतं. पेपरला 2-3 मार्कला, 1-2 मार्कला हे पण असतं. नायक्रोम वायरची इम्पॉर्टन्स काय? हाय मेल्टिंग पॉईंट पेपरला मेन्शन करा. हाय इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. आणि डज नॉट ऑक्सिडाइज इझिली ॲट हाय टेम्परेचर. ऑक्सिडाइज म्हणजे खराब होत नाही, ते ऑक्सिजन सोबत रिएक्शन करत नाही. त्यामुळे फार गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता आपण जर बघितलं, आता आपल्या डेली लाईफ मध्ये इलेक्ट्रिक हिटिंग इफेक्ट कुठे? तर आपण हे युज करतो काय? इलेक्ट्रिक आयन इस्त्री म्हणतो आपण त्याला. ती सुद्धा आपण त्या ठिकाणी युज करतो. गिझर आहे, गिझर आपण युज करतो. इलेक्ट्रिक केटल आहे, ते पण आपण युज करतो. हे सगळे ऑब्जेक्ट आपण काय करतो? इलेक्ट्रिक जे हिटिंग इफेक्ट आहे याचा यूज करून आपल्या डेली लाईफ मध्ये आपण ते यूज करत असतो. ठीक आहे. आता मेन मुद्दा जो आहे की आपल्याकडे या ठिकाणी थोडंसं बारीक टाकलं गेलंय, माझ्याकडून थोडंसं हे करायचं राहून गेलं. तुम्हाला फ्यूज वायर सिलेबस एक पार्ट आहे तुमच्यावाला. फ्यूज वायर फीचर काय? थोडा त्या ठिकाणी ते माझ्याकडून हायलाइट करायचं राहून गेलं.
कोण सांगेल मला फ्यूज वायरचं फीचर काय? व्हाय वी यूज फ्यूज वायर? फ्यूज वर येऊन दिलं का फ्यूज वायर? फ्यूज वायर, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्यूज वायर? या ठिकाणी दिलं बघा. नाही, टू कंट्रोल रेजिस्टन्स नाही, ते आन्सर नाहीये. हा, द फंक्शन ऑफ फ्यूज वायर इज टू प्रोटेक्ट द शॉर्ट सर्किट. व्हेरी गुड. जर जास्त करंट फ्लो झाला, तर जास्त करंट, एक्सेस करंट जर फ्लो झाला, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या इलेक्ट्रिक डिव्हाइसेस आहेत, पेपरला सगळे लिहायचे बरं तुम्हाला, आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक डिव्हाइस आहेत ते जळून जाऊ नये, खराब होऊ नये, बस्ट होऊ नये, तुटू नये. तुटत वगैरे नाही, पण मग खराब होऊ नये, यासाठी, या सगळ्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण फ्यूज वायरचा कन्सेप्ट आणला. मग फ्यूज वायरचं फीचर काय? पहिलं फीचर आहे लो मेल्टिंग पॉईंट. ते म्हणजे काय असतं? कारण की जेव्हा हाय करंट फ्लो होईल, करंट फ्लो झाला की तो हीट जनरेट करणार, आणि हीट जनरेट झाला की लगेच फ्यूज वायर काय होते? ब्रेक होते. आणि फ्यूज वायर ही एकदम घरात सुरुवातीलाच, आपल्या घरात जेव्हा पॉवर येते त्या ठिकाणी ही फ्यूज वायर माउंट केलेली असते. आणि त्यामुळे ती हिट्स, राईट, इट्स हिट्स अप, आणि थोडी हिट झाली की लगेच काय होते? त्या ठिकाणी ती मेल्ट होते, आणि एक्झॅक्टली ती ब्रेक होते. आणि त्यामुळं पूर्ण घरामधले जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी सेफ राहतात. त्यामुळे ते फार गरजेचं आहे. पुढचं आहे बल्ब. बल्ब मध्ये टंगस्टन काय यूज करतात? कोण सांगेल मला? व्हाय वी यूज टंगस्टन? व्हाय वी यूज टंगस्टन? बोला बद्दल. व्हाय वी यूज टंगस्टन? राईट. टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट खूप जास्त हाय असतो, खूप जास्त आहे. आणि टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट हाय असल्यामुळं आपल्या घरात जे बल्ब असतात त्या बल्ब मध्ये आधीपासून टंगस्टन यूज केला जायचा. आणि जेव्हा फिलामेंट मधून जेव्हा करंट फ्लो होतो ते ग्लो करतात. ठीक आहे. आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे, तो एवढा अचीव पण होत नाही. टंगस्टनचं फीचर आहे की टंगस्टनचा टेम्परेचर इन्क्रीज झाल्यास टंगस्टन काय करतो? ग्लो करायला लागतो. दॅट्स इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि तो लाईट पण इमिट करतो आणि हीट पण इमिट करतो. त्यामुळे जुन्या काळी बघा ते रेड, येलो कलरचे बल्ब असायचे बघा, मोठे मोठे 60 वॅट किंवा 100 वॅटचे, ते भयंकर गरम व्हायचे. त्याला कारणच ते आहे की टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. ठीक आहे. असो. हे सगळं ओव्हरलुक मध्ये बघतोय आपण, केमिकलचं काय बघणार नाही आपण लगेच. तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं ठरलं, एक छोटा पॉईंट तुमचा मी अजून एक घेऊ इच्छितो. राईट हँड थंब रूल. पेपर तुम्हाला आहे, राईट हँड थंब रूल, हॅलोजन वगैरे आहेत का? राईट हँड थंब रूल, फास्ट, हा रूल तुम्हाला आहे का? राईट हँड थंब रूल, पेपरला तुम्हाला हा रूल खूप वेळा विचारलेला आहे. एक किंवा दोन मार्काला येतो, समजून घ्यायचा. हा राईट हँड माझा आहे. आता तुम्हाला मे बी तो लेफ्ट वाटत असेल, माहित नाही मला. हा राईट हँड, हा थंब, स्ट्रेच थंब, दिस नोन ॲज अ कर्ल फिंगर्स. ठीक आहे. दिस इज अ कंडक्टर. इमॅजिन, जस्ट अजून दिस इज अ कंडक्टर. जर हा कंडक्टर आहे, जर कंडक्टर मी असा पकडलेला आहे, जस्ट सी हिअर क्लिअरली, हा कंडक्टर आहे, दिस इज अ करंट कॅरिंग कंडक्टर. जर हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, तर दिस थंब शोज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आय एम रिपीटिंग अगेन, दिस थंब शोज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. कॅमेरे वगैरे बंद ठेवा रे, एक मिनिट. मी, एक मिनिट. ठीक आहे. शक्यतो कॅमेरा ऑन करू नका, कॅमेरा तुमचे बंद ठेवा. ठीक आहे.
हम्म, चला, काय हरकत नाही. काळजी घ्या, कॅमेरा ऑन करू नका. अगेन, लुक ॲट द लेफ्ट हँड, राईट हँड थंब रूल. दिस इज युअर स्ट्रेच फिंगर्स. Stretch finger shows direction of electric current. This known as the curl fingers. Curl fingers known as the shows the direction of magnetic field. मी तुम्हाला आधी बेसिक बेसिक एक्सप्लेन करून देईन आणि मग आपण इम्पॉर्टंट आहोत तुमचं बरंच आहे याच्यामध्ये, भरपूर सिलेबस आपण डिस्कस करायचं आहे. पण हे तुम्हाला इथपर्यंत समजून घेणं गरजेचं आहे की आपण जे डिस्कस करत आहोत ते एक्झाम पॉईंट ऑफ अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला जूल्स लॉ एक्सप्लेन केला गेलाय, तुम्हाला पी इज इक्वल टू व्ही आय एक्सप्लेन केलं गेलंय, तो होता हिटिंग इफेक्ट. आपण मॅग्नेटिक इफेक्ट आपण पूर्ण घेतलेला नाहीये, पण हा राईट हँड थंब रूल त्याचाच पार्ट आहे. ठीक आहे. आणि हा राईट हँड थंब रूल पेपरला खूप वेळा विचारलेला आहे की तुमचं काम आहे का तुम्ही हा रूल जो आहे हा प्रॉपर समजून घ्यायचा. हा राईट हँड, दिस इज द थंब शोज इलेक्ट्रिक करंट, दिस कर्ल फिंगर्स शोज द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एकदम सोप्पा असा तो आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही स्क्रीन लागते मला. त्याच्यावरती तुमच्या बुक मधलं एखादं एक्झाम्पल जे मला वाटतंय की ते गरजेचं आहे, आपण ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, पेपरला येऊ शकतो, असं एखादं आपण न्यूमरिकल घेण्याचा प्रयत्न करूया. सगळं तुम्हाला एककडे नको, परत तुम्ही म्हणायचं सर खूप अवघड आहे. पण आय होप तुमचे रिव्हिजन्स वगैरे चालू असतील आता, पेपर जवळ आलेत. बघूया एखादं न्यूमरिकल. तेवढं एकच फक्त, मग असं ठेवून टाकेल मी. तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले, डोंट वरी, आपण घेऊयात ते. शेवट तुम्हाला मी फिजिक्सचे सगळे आय एम पी लिहून देणार आहे. फिजिक्सचं जेव्हा आपलं लास्ट लेक्चर असेल तेव्हा तुम्हाला फिजिक्सचे मी टोटल सगळे आय एम पी क्वेश्चन्स तेवढेच केले तरी तुमचं काम होईल असे क्वेश्चन तुम्हाला मी शेवट देणार आहे. 100% देणार आहे. त्या बाहेर काही करायचं नाही. ते पण तुम्हाला देण्यात येईल. फक्त लेक्चर व्यवस्थित करा. हे न्यूमेरिकल घ्या, छोटस सिंपल एकदम. जास्त मी आवड घेत नाही ऍक्च्युली. जेव्हा मी तुम्हाला सांगेल आय एम पी तेव्हा सांगेल बघू आपण ते. आपलं बोर्ड कुठे आहे? हा, इथे घेऊया आपण न्यूमेरिकल. हे लास्ट वर न्यूमेरिकल घ्या. डायरेक्ट सॉल्व्ह करा, तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा, काही हरकत नाही. फाइंड आउट, तुम्हाला कळेल, सोपं आहे. फाइंड आउट द हीट डेव्हलप इन 3 minutes
by a device of resistance 920 ohm working under 230 व्होल्ट. आणि माझ्या अपेक्षेमध्ये आन्सर देऊन टाका आम्हाला. हे जास्त कुठले एफर्ट्स नाही घेता. फास्ट फाइंड आउट द हीट डेव्हलप in 3 minutes by a device of resistance 920 ohm 230 आणि 3 minutes. असा कुठला फॉर्म्युला आहे का जे आपण आन्सर काढू शकतो यूज करू? पटकन बघा. हा रेजिस्टन्स आवरा. आन्सर तर काढा पटकन. याला कुठला फॉर्म्युला यूज करता येईल रे? एच इज इक्वल टू, आता मी डायरेक्ट स्क्रीन प्रॉपर पेपर लिहायचं. गिवन फॉर्म्युला सोल्युशन पूर्ण लिहायचं व्यवस्थित तुम्ही. या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो? एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर टी अपॉन आर. बरोबर ना? हा, फक्त लक्षात घ्या टाइम तुम्हाला मिनिट मध्ये दिला. सॉलिड नाव फास्ट. पुढच्या लेक्चरला प्रॉपर अजून घेणार आहोत. डोंट वरी. ठीक आहे, पुढचं लेक्चर एक प्रॉपर आपण प्रेझेंटेशन बनवूया त्याबद्दल. तुम्हाला प्रॉपर मी एसी मोटर डायरेक्ट प्रॉपर मस्त अॅनिमेशन एक्सप्लेन करणार आहे पुढच्या लेक्चरला. आला आन्सर? एच इज इक्वल टू आय स्क्वेअर, कुठलं म्हणता तुम्ही फॉर्म्युला? व्ही स्क्वेअर. माझा फॉर्म्युला चुकला तो व्ही स्क्वेअर आपण आर इंटू टी. बरोबर ना? डू इट फास्ट. आले सगळ्यांचा आन्सर काय आलाय? फास्ट फायनल आन्सर काय आलाय? नाही, ते आन्सर नाहीये. तुम्हाला व्ही किती दिलाय? 230. 230चा स्क्वेअर. टाइम तुम्हाला मिनिट मध्ये दिला ना, कन्वर्ट करा मिनिटचा. 3 into 60. 3 into 60 किती होईल तो? 180 इंटू 180 डिवाइड बाय आर किती? 920. नाव सॉलिड. गुगलचा यूज करू नका. द आन्सर इज, जे दिले कोणते ऑलरेडी, 10,350. 10,350 जूल. गिव्ह मी दिस आन्सर इन कॅलरी. गिव्ह मी दिस आन्सर इन कॅलरी. तर आन्सर कॅलरी मध्ये कसं येईल म्हणते? फक्त काय करायचं? याला डिवाइड बाय 4.2 करायचं. डिवाइड बाय 4.2 केलं की तुमचं आन्सर जे आहे ते कॅलरी मध्ये येऊन जाईल. त्याला सांगा मला. डिवाइड बाय 4.2 फास्ट. 24. ठीक, 2464 येईल ते, जर तुम्ही कॅल्क्युलेटर वापरला असेल तर. ठीक आहे, असो. डन. आता एवढंच नाही, मी तो आपण क्लिअर करतो. मी तुम्हाला, माझा प्रयत्न हा असेल
की मी तुम्हाला संपूर्ण सायन्सचे म्हणजे फिजिक्सचे तरी तुम्हाला देणारच आहे. एकूण 4-5 चॅप्टर फिजिक्सचे काहीतरी आहे. तर मी तुम्हाला टोटल त्याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन होऊ शकतात हे प्रॉपर क्वेश्चनची एक पीडीएफ फाईल मी डायरेक्ट तुम्हाला लेक्चरमध्ये देणार आहे. ठीक आहे. आणि एक तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर केली जाईल. ठीक आहे. तर ते आयएमपी क्वेश्चन्स असतील. मग तुमचं काय माहिती क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. त्यात फिजिक्स पण असेल, केमिस्ट्री पण असेल आणि बायोलॉजी पण असेल. तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स याचे आयएमपी क्वेश्चन्स आम्ही शेवट देणार आहोत. ठीक आहे. मोस्टली माझा प्रयत्न असेल की ते आयएमपी क्वेश्चन अशाच मुलांना भेटावेत जे लेक्चरमध्ये आहेत, की ज्यांनी सर्व लेक्चर केलेले आहेत. त्यामुळे शक्यतो आयएमपी क्वेश्चन मी पण लेक्चरमध्ये एवढे सगळे लिहून देणं पॉसिबल नाही. तर आपण पीडीएफ वगैरे आपण मुलांना शेअर करूया. ठीक आहे. पण तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स मोस्टली यांचे आयएमपी क्वेश्चन जर झाले पॉसिबल तर आपण सोशल सायन्स म्हणजे हिस्ट्री जिओग्राफी याचे पण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त लँग्वेज तुम्ही करून घ्या. बाकी तुम्हाला मोस्ट ऑफ बरेचसे आयएमपी जिकडनं क्वेश्चन पडतीलच बऱ्यापैकी असे क्वेश्चन आम्ही तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. बाकी आता आजच्या पुरतं आपण एवढंच घेऊया. सगळ्यांना कळलं काय झालंय? हे बेसिक आहे. पुढचे लेक्चर आपण अजून थोडं भारी अजून काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. जे इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. चलो थँक्यू. सी यू ऑन नेक्स्ट लेक्चर. गुड नाईट.